कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा हा चहा आण. आणते आणते मग संपला माझा. घ्या। अरे संपदा कुठे आहे? अरे हो खरंच संपदा कुठे आहे? तिला जरा बरं नाही वाटत आहे म्हणून. काय ग काय झालं? काय नाही अगं, सर्दी खोकला झालाय आणि थोडा अशक्तपणा आलाय म्हणाली, म्हणून जरा आराम करते. अरे मग तिला काही खायला दिलं की नाही? अरे नुसतं खोलीत बसून कसं होणार? मी देते नाश्ता। नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, मी ते. अगं काकू राहू दे तू, मी नाश्ता घेऊन जाते आणि काढा पण करून देते तिला। हा नाही अगं, त्याची काही गरज नाहीये, खरंच मी नेते तिला. काकू अगं जाऊ दे ना शिवाला, संपदालाही बरं वाटेल जरा. नाही नको, राहू दे, झोपली असेल ती. आणि राहू दे तिला एकटीला. काय झालं काका? सिरियस आहे का काही? खूप त्रास होतोय, डॉक्टरांना फोन करूया. छे छे आशू, अरे डॉक्टरांना बोलायची काहीच गरज नाहीये, मी बघते जरा काय। ए थांब ना, कशाला मध्ये मध्ये पडायचं असतं सारखं सारखं? काकूने सांगितलं ना ती बघते मग. कीर्ती तू बस, ये बस, आपण नाश्ता करू. उर्मिला, कुठे कमी पडलो का आपण? काय चूक झाली आपली, काय कळत नाहीये. अहो आपल्याला तरी कुठे माहित होतं? पण माहित असायला हवं ना. आई बाप म्हणून आपल्याला हे माहित असायला हवं की आपली मुलगी काय करते, कुठे जाते. त्याकडे आपण कधी लक्षच नाही दिलं आणि अचानक आज हे सगळं घडलंय. नशीब नशीब कीर्तीने ते सगळं बघितलं. तर संपदा काहीतरी उलटसुलट करून बसली असती तर. नाही, आपण एकदा संपदाशी बोलून घ्यायचं का? तुला अजूनही तिच्याशी बोलायचंय? हे बघ, कीर्ती चुकीचं वागेल, बोलेल, पण संपदाच्या बाबतीत ती खोटं नाही बोलणार. अहो तुम्ही असे रिॲक्ट झाला तर कसं चालेल? हो संपदा लहान आहे अजून. लहान नाहीये ती. लहान असती ना तर हे सगळं केलं नसतं तिने. बरं, आपण बोलू तिच्याशी. मला काही बोलायचं नाहीये. अहो आणि तुला खरं सांगू, मला ना आता तर शिवाचा पण राग यायला लागलाय. अहो काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी? तिच्यावर विश्वास ठेवूनच तो मुलगा घरात आला ना. तिच्यावर विश्वास होता म्हणून आपण सांगितलं की संपदाला शिकव म्हणून त्या मुलाला. अहो पण शिवाला कुठे माहित होतं की तो मुलगा असा असेल? तुला खरंच वाटतं तिला माहित नसेल हे सगळं? छोटी गोष्ट नाहीये ही. बरं, तुम्ही शांत व्हा, आपण शांत होऊन बोलूया. हे असं गरम डोक्याने विचार करून काही होणार नाही. माझाही तोच प्रयत्न आहे, पण प्रश्न माझ्या मुलीचा आहे आणि ती गोष्ट मी हलक्यात नाही घेऊ शकत. आणि त्या मुलाने ना माझ्या समोर येऊच नाही. तो चुकून जर माझ्या समोर आला ना. हो शिवा, काय आलं? मला बोलायचंय तुझ्याशी जरा. हा तू कुठे बाहेर निघालीस का? हा मला ना वस्तीत एक अर्जंट काम आहे, ते करायला जाते म्हणून. बरं ठीक आहे, मग नंतर बोलू. नाही काय झालं, बोला तुम्ही, बोला काय काम आहे? नाही असं नको, तू एक काम कर, तू जाऊन सगळं आटपलं की कळव मला. हा माझं काम झालं ना, मी घरीच येणार आहे, मग मी सांगते तुम्हाला. घरी नीट बोलता येणार नाही. तू मला कळव तुझं आटपलं की. आपण बाहेरच भेटू. जा. काय बोलायचं असेल सीताईंना?
संपदा बाळा थोडं खाऊन घेतेस? संपदा जेवून घे चल. संपदा नकोय. बाळा अगं असं काय करतेस? सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस. थोडंसं खा. तुम्ही प्लीज बोलू नका माझ्याशी. तुम्ही जा इथून प्लीज. संपदा काय आहे हा? जेवून घे चल. ऐकू येत नाही तुला? काय ऐकू मी तुमचं? हा, तुम्ही ऐकताय का काही माझं? तुम्ही समजून घेताय का मला? नाही ना, मग जाऊ दे. काय समजून घ्यायचंय हा? आतापर्यंत काय समजून नाही घेतलंय तुझं? सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात पण ही गोष्ट नाही. शांत व्हा तुम्ही. नाही हा उर्मिला, तिने चूक केली आहे, तिला कळायला हवी. काय चूक झालीये बाबा माझी? मला नाही वाटत आहे मी काहीच चुकलेली आहे आणि हे तुम्ही प्लीज एक्सेप्ट करा. सोबत तुम्ही हे एक्सेप्ट करत नाही ना, तोवर मी जेवणार नाहीये. मला वाटलं होतं तुम्ही मला समजून घ्याल. आई तू तरी. आणि काही वाईट नाही आहे रॉकी मध्ये. रॉकी खूप चांगला मुलगा आहे. रॉकी हुशार आहे. रॉकी खूप समजूतदार आहे. त्या मुलाचं या घरात सारखं सारखं नाव घेऊ बाबा, नको. माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. त्याचा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. तुम्ही काहीही म्हणा तरी हे शक्य होणार नाहीये. तुम्ही कसे भेटता आणि बोलता ते बघतोच ना बाबा मी. प्लीज हे बघ, काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? शांत व्हा जरा. तुम्ही बाहेर थांबा. अरे काय बाहेर थांबा तू. हे बघ तिला समजावू नकोस, ती नाही समजणार आहे. तू ऐक माझं. हा या गोष्टीना अशा मी बघते, अरे तुम्ही मी बाहेर या. नाही नाही हे बघ तू ऐका तिला. जरा, या बाहेर या. हे बघ ऐक, मी तुला सांगतोय, अहो ही जर असाच हट्ट करत राहिली ना तर हिचं लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे उरणार नाही. नाही करणार आहे मी कोणाशी लग्न. आणि केलं ना तर फक्त रॉकीशीच करेन. एप्रिल 2023 ते मार्च 2024 हे बंधन. काय चंदन, काय म्हणतो, कसं आहे? अरे शिवा आलीस? सो सॉरी यार, तुला त्रास दिला. त्रास कसला? तू इतकं काम करतोयस इथे. तू मला सांग, तुला फाईल मिळाल्या का? काही फाईल सापडल्या आहेत, त्याचा हिशोब आता करतोय, पण अजून पण काही फाईल्स लागतील. बरं, ती गाठोडं आहे ना, ते त्याच्यात आहेत फाईल्स. तू सगळ्या बघून घे, फक्त काळजीने बघशील, कारण की पप्पांनी ते नीट ठेवल्या होत्या. डोंट वरी शिवा, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन. थँक्यू. ए थँक्यू काय? अरे म्हणजे तू इतकं सगळं सांभाळतोयस तर थँक्यू तर पाहिजे ना. अच्छा, म्हणजे तसं तर तू आतापर्यंत जे माझ्यासाठी करत आली आहेस त्यासाठी तर मी थँक्यू शिवा असा जपच करायला पाहिजे. गप्प बस रे, असं काही नाहीये, कळलं ना? आय नो, पण नोकरी शोधतोय खूप दिवसांपासून. आता ती तर काही मिळत नाहीये, पण या गॅरेजच्या जबाबदारी निमित्त मला काहीतरी काम तरी करायला मिळतंय ना. बरोबर आहे, पण हे सगळं तू स्वतः प्रूव्ह केलंयस. अरे तुझ्यावर भरोसा आहे माझा. बरं, आपली गँग कुठे आहे? हा, गँग सगळी रॉकीच्या घरी. यांना काही कामधंदे नाही आहेत का? आता तो नाही आहे तर त्याच्या घरी जाऊन बसलेत. नाही, रॉकीला ना सांगितलं पाहिजे चाव्या माझ्याकडे दे म्हणून. अगं पण रॉकी कुठेच गेला नाहीये, तो इथेच आहे. काय? रॉकी इथेच आहे? हो, म्हणून तर ही सगळी पोरं तिकडे टाइमपास करतायत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.